आता आपले तिकडे कामधंदे राहिले सगळे मला रोज रोज या लग्नाचं हिंडा लागून राहिलं. आता तुम्ही म्हणसान ते कसं, त्याच्यासाठी ब्लॉग पुरा पा. राम राम मंडळी. तर तो विषय असा झाला, आता काल होतं आपल्या चुलत बहीणचं लग्न, तर आज आहे टेस्ट रिसेप्शन. आज तुमचा भाऊ त्याच्यासाठी अंजनगावली येलाय. आणि हा आज आहे आपल्या 90 डेज चॅलेंजचा पुरा 89वा दिवस. आता आपला चॅलेंज कम्प्लीट व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे. आता फक्त उद्याचा ब्लॉग टाकला म्हणजे आपला 90 डेज चॅलेंज पुरं कम्प्लीट झालं. आता ते सगळं जाऊ द्या, मग लागलं तिकडे रिसेप्शन. आमची ओळख झाली डायरेक्ट जेवणाची इकडे. बाकी सगळं होत राहील म्हटलं, पहिले आपला पोटोबा अर्जंट आहे. बाकी तुम्ही काही म्हणा, जेवणाची पद्धत एक नंबर. फटाफट जेवण घेतलं करून. आता अंजनगाव म्हटलं म्हणजे आपल्या मामाचंच गाव आहे. आणि मामाच्या गावले आलो फिरायला नाही गेलो मग तर झालीच काय. सगळ्यात पहिले तर फोन लावून मामाले बोलावलं. आणि मामाले म्हटलं की आता आम्ही तुमच्या गावात आलो, तुमच्या इकडून काही ना काही नाश्ता पाण्याची सोय होते. आता असं ऐकता बरोबर मामाना काढली गाडी, सरकतीर आणला मला बेकरीवर. आता रातचे 10:30 वाजले होते, म्हणून आता दुसरं काही दुकान बिघडून होतं, म्हणून या बेकरीवर या लागलं. सगळ्यात पहिले पाहिला मेनून बोलावली मटका कुल्फी. आता नक्की हिचं नाव काय ते तर मला माहित नाही, पण आपण खायचं काम केलं. मग तेवढं काम झाल्यावर मामानं आम्हाला फटाफट दिलं मंगल कार्यावर सोडून. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.